गुजरातपासून राजस्थान आणि हरियाणापासून राजधानी दिल्लीपर्यंत पसरलेली प्रचंड अरवली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आणि उत्तर भारतातली नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध अशी भिंत। या पर्वतरांगेसंदर्भात एक नियम बदलला आणि देशभरात विरोधाचं रान पेटलं। कारण ही फक्त पर्वतरांग नाही तर ती आहे देशाची संरक्षक भिंत। डोंगर दऱ्या पोखरून त्यातून खनिज उपसण्याचा उद्योग महत्त्वाचा की तुमचं आमचं आयुष्य हे ठरवणारा हा नियम नक्की काय आहे? कोर्टाच्या निर्णयामुळे काय परिणाम संभवले आणि त्यानंतर आता देशभरात एका पर्यावरणीय मुद्द्यानं राजकारण कसं पेटवलंय समजून घेऊयात अरवली प्रकरण। गुजरातपासून दिल्लीपर्यंत एक रेष ओढावी तशी आरवली पर्वतरांग आहे। ही पर्वतरांग फक्त डोंगरदऱ्या नाही तर ती एक भिंत आहे। थारच्या वाळवंटाला उरलेल्या भारतापासून वेगळी करणारी जर ही भिंत नसती तर कदाचित राजधानी दिल्लीतही आज वाळवंट असती। गंगा यमुनेच्या काठावर वसलेल्या भारताचं वाळवंट होऊ नये म्हणून अरवलीच्या पर्वतरांगा छातीचा कोट करून उभ्या आहेत, पण भविष्यात त्या तशाच उभ्या असतील याची शाश्वती नाही। याचं कारण ठरलंय एक बदललेला नियम। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं अरवली पर्वतरांगांच्या व्याख्येत बदल केला। सर्वोच्च न्यायालयानंही ही नवी व्याख्या कायम ठेवली आणि त्यानंतर अरवली पर्वतरांगांच्या भविष्याबाबत चिंता वाढली आणि देशभरात पर्यावरणवादी रस्त्यावर उतरले। सोशल मीडियापासून कोर्टापर्यंत सर्वत्र या नियमावरून दाद मागितली गेली। अरवली डोंगरातील अनेक खाणकामांना देशातील पर्यावरण नियमांचा त्रास होता। अरवलीचा विस्तार कुठपर्यंत आहे हे ठरवण्यासाठी नवे मापदंड ठरवण्याची मागणी। नव्या नियमांनी जमिनीपेक्षा 100 मीटर उंच असेल तीच अरवली पर्वतरांग असं ठरलं। त्यातही 2 टेकड्यांमध्ये 500 मीटर अंतर असेल तरच ती अरवली मानली गेलीय। यामुळं अरवलीमध्ये उत्खनन आणि खाणकामांना मोकळं रान मिळाल्याची भावना। या नियम बदलामुळे अरवली पर्वतरांगेचं सपाटीकरण होण्याची भीती व्यक्त होतीये। अरवली संदर्भातील या नियम बदलाविरोधात देशभरात आवाज उठला। उत्तरेतील राज्यात तर आधीच हवामान बदलाचे मोठे परिणाम जाणवतायत, त्यात अरवलीच्या या निर्णयानं संताप रस्त्यावर आला। अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, अजूनही सुरू आहेत। यात सहभागी असलेल्या पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे की डोंगर रांगा या लहान मोठ्या टेकड्यांनी बनलेल्या असतात। लहान टेकड्या या पर्यावरणाच्या दृष्टीनं कमी महत्त्वाच्या वगैरे नसतात। जर या टेकड्या उद्ध्वस्त झाल्या तर संपूर्ण जैवविविधता धोक्यात येऊ शकते। राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील हे गाव याचं उत्तम जिवंत उदाहरण आहे। येथील टेकड्या आता पूर्णपणे सपाट झाल्यात, जमिनीचा भाग पोकळ झालाय। प्रमाणाबाहेर झालेल्या उत्खननानं येथील पर्यावरण पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। यामुळे इथं दुष्काळ पडणं आता नित्याचीच बाब झाली आहे। हमारे इलाके के लोग तो बहुत पहले से ये चाह रहे हैं कि भाई माइनिंग अरावली के अंदर नहीं होनी चाहिए। उसका कारण ये है कि अब से पहले यहाँ बहुत अच्छी बरसातें होती थी। अब से 15-20 साल पहले धीरे धीरे जिस तरह से जलवायु परिवर्तन हो रही है, जिस तरह से अंधाधुंध माइनिंग हो रही है, प्रदूषण बढ़ रहा है, उससे हो क्या रहा है, यहाँ बरसा पूरा क्लाइमेटिकल जो चेंजेस हो रहे हैं उसका इम्पैक्ट यहाँ पड़ रहा है। सूखे जैसी स्थितियाँ देखने को मिल रही हैं इस इलाके में। अरवली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे। या डोंगर रांगांचा सुमारे 80% भाग राजस्थानमध्ये आहे। या टेकड्या थार वाळवंटाचा पूर्वेकडील विस्तार रोखतात। वाळू, धूळ, वादळ आणि पाऊस रोखणारी ही एक नैसर्गिक भिंत आहे। उत्तर भारतातील भूजल पुनर्भरण करण्यासाठी मदत करतात। अनेक वन्यजीवांचं वसतिस्थान असून जैवविविधतेनं समृद्ध आहेत। त्या उत्तर पश्चिम भारताचं हवामान नियंत्रित करण्यास मदत करतात। आधीच मोठ्या प्रमाणात खाणकाम झाल्यानं हवामान बिघडलंय। नवे नियम हा धोका आणखी वाढवतील अशी पर्यावरणवाद्यांना भीती आहे। देशभर झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय।
यापुढे अरवलीमध्ये कोणत्याही नव्या खाणपट्ट्यांना परवानगी देऊ नये असे निर्देश राज्य सरकारांना दिलेत. तसंच आता सुरू असलेल्या खाणींना पर्यावरण नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिलेत. पण अजूनही जो नियम ज्यामुळे अरवलीची व्याख्या बदलली आहे तो बदलला नाही. त्यामुळं सध्या अरवलीचे आणि पर्यायानं तुमचं आमचंही भविष्य टांगणीला लागलंय हे विसरून चालणार नाही. निलेश बने, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.